हॅलो मंडळी, कसे आहात सगळे? सर्वात आधी सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज मी माझं पूर्ण डेलीचं रूटीन दाखवणार आहे तुम्हाला. आणि आजची सकाळची जी सुरुवात आहे, रोजची सकाळची सुरुवात असते ती ब्लॅक कॉफीपासून असते. ॲक्च्युली मी आता वेट लॉस मोडवर आहे, तर मी ब्लॅक कॉफी न विसरता पिते. आणि म्हणजे मला तर सवय झाली तशी आता बरेच वर्षापासून. म्हणजे काही वर्षाआधीसुद्धा मी ब्लॅक कॉफी प्यायचे वेट लॉस जर्नीमध्ये. आता पुन्हा सुरू केलं आहे वेट लॉस, तर मी पुन्हा आता चालू केलं आहे ब्लॅक कॉफी प्यायचं. आणि काही काही जणांना ते सूट नाही होत सकाळचं पिलेलं, पण मला सूट होतं प्यायलेलं. तर आज मी निसर्गाचा आनंद घेऊन सकाळचं जे मॉर्निंगचा जो नेचर असतो तो आनंद घेता घेता, कॉफीचा आस्वाद घेता घेता माझी अशी सकाळची सुरुवात होते. इकडे तिकडे बघत बघत शांतपणाने आपली सकाळची सुरुवात करते. त्यानंतर मी जाते रनिंगला, रन अँड वॉक. तर सुंदर असं छान माझा दिवस जातो जेव्हा जेव्हा मी रनिंगला जाते. आता वेट लॉस करायचं आहे म्हणजे थोडं वॉक आणि रन पाहिजेच. तर असं रोजचं रुटीन आहे. त्यानंतर मी आल्यावर शेक पिते, जे आहे प्रोटीन शेक. आणि हे फूड स्ट्रॉंगचं प्रोटीन शेक मी पिते आता बऱ्याच महिन्यापासून पित आहे. आणि चांगले इफेक्ट्स पण देत आहे ते. आणि खूप म्हणजे टेस्टला पण खूप सुंदर आहे, तुम्ही ट्राय करू शकता. त्याच्यामध्ये आता मी चॉकलेट ॲल्मंड फ्लेवर आहे, तर ॲल्मंडचे, बदामाचे काप त्याच्यामध्ये असतात. आणि खूप छान असं क्रंची लागतं, खूप छान वाटतं. तर प्रोटीन तुम्हाला माहितीच असेल किती आपल्या आहारामध्ये किती ॲड करणं गरजेचं आहे. ही काय गाते तुम्हाला माहिती आहे? ही कुठलं गाणं गाते आहे? ही गाते वाक्का वाक्का गाणं, जे आहे सामिना मिना ए ए वाक्का वाक्का. ते गाणं तिचं फेवरेट आहे, तिचा डान्स पण तिचा फेवरेट आहे. तर तिच्या आता ते तोंडामध्ये आहे, तर तेच सकाळपासून चालू आहे तिचं गाणं. तर अशी आमची असते दुपार. सगळं आवरून झाल्यावर मग आज एवढं सुंदर वातावरण होतं ना, पावसासारखं सगळीकडेच आहे, आय नो. तर खूप छान असं वातावरण होतं. आणि त्या वातावरणात म्हणजे खरं सांगू, मला पाऊस इतका आवडतो ना. म्हणजे पावसाचं जे पहिला जो पाऊस असतो त्याचं जे वातावरण बनलेलं असतं, वा, त्याचा तर मजाच वेगळी. आणि त्याचबरोबर कॉफीची मजा त्याच्याहूनही वेगळी. तर पाऊस आणि कॉफी, बस मला हेच हवं असतं. तर माझा सगळ्यात फेवरेट आहे पाऊस. खूप आठवणी आहेत पावसाबद्दल. तर छान वाटतं. आणि म्युझिक फील करून आणि ते वातावरण फील करून खूप छान वाटतं. खूप जोरात पाऊस आला होता नंतर. आणि त्यानंतर संध्याकाळी श्री श्री रविशंकर जे आहेत आमचे गुरुदेव, त्यांचा वाढदिवस होता. आणि त्यांच्या प्रोग्रॅमला सत्संगसाठी आम्ही गेलो होतो. तर तिकडे सत्संग आम्ही अटेंड केला. तुम्ही बघतच असाल केया किती छान नाचते, एन्जॉय करते. कारण तिला तिची मैत्रीण भेटली होती छोटीशी. म्हणजे तिला मित्र बनवायला किंवा मैत्रिणी बनवायला टाईम लागत नाही. ती कोणाशीही कधीही मिळून मिसळून राहते सगळ्यांशीच. तर खूप आवडतं तिला. तर असं केया एन्जॉय करत होती आणि तिला बघून आम्हाला खूप मजा येत होती. तर हे जे आहेत ना गुरुदेव, त्यांच्याकडे आम्ही 1-2 वर्ष आधी आलो होतो. आणि आम्हाला ना आमच्या लाईफमध्ये खूप फरक पडला. आम्ही जेव्हापासून त्यांचं करायला लागलो, खूप छान मानसिक शांती ती भेटली. जसं आम्ही स्वामी समर्थांचं करतो तसंच गुरुदेवचं सुद्धा करतो. आणि खूप छान वाटतं. त्यांची सुदर्शन क्रिया जी आता खूप फेमस आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग वगैरे सगळं त्यांचं फेमस आहे, तर ते करतो आम्ही. आणि ते जेव्हापासून आमच्या लाईफमध्ये ते आलेले आहेत
तेव्हापासून खूप चेंजेस आम्ही बघितलेत लाईफमध्ये. तर आज त्यांचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्ताने लहान मुलांनी केक कापला आहे आणि तुम्ही बघू शकतात किती एन्जॉय करते. माझी केया होती बसलेली तिकडे, पण तुम्हाला दिसणार नाही कारण ती दिसतच नव्हती, एवढीशी आहे, दिसतच नव्हती त्यांच्यामध्ये, एवढी मुलं होती ना. तरी मी ट्राय केलं आहे पण नाही, खूप गर्दी होती, तर मी कसा बसा तो व्हिडिओ काढला आहे. त्यानंतर शेवटचं भजन चालू होतं, तर तेव्हा सगळे नाचत होते. तुम्ही बघत असाल गरबा खेळत होते. तर असंच गुरुदेवच्या इथे सत्संग म्हणजे असंच एन्जॉय करतात सगळे, नाचतात, गातात, भजन गातात. तेवढंच आपलं मनाला शांती, सगळं टेन्शन विसरून आम्ही तिकडे जातो. तुम्ही बघत असाल माझे मिस्टर आणि चिमुकली. त्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही रात्री पुन्हा आलो आईस्क्रीम खायला, फालुदा खायला. माहीत नाही रोजचं चाललं आहे आता आईस्क्रीम आणि खूप मजा येते मला खायला उन्हाळ्यामध्ये, तर रोज खातो आम्ही न चुकता. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी ट्राय करेल की तुमच्यासमोर नेहमी असेच वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येऊ. तर थँक्यू सो मच.